नाही तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुमच्यासोबत ते काम थांबवल्यानंतर इंजिनियर कडून इंजिनियरने सांगितलं हे काम गलत आहे जो ठेकेदार आहे जो ग्रामपंचायत कमिटी आम्ही सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करा ही आमची इच्छा आहे या ग्रामसभेत एकदम सातत्याने प्रश्न विचारा तुम्हाला शांततेने उत्तर भेटेल आणि तुम्हाला जे समस्या आहे ते आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पण बांधकाम कमिटी असताना सन्माननीय सदस्यांना सन्माननीय मतदारांनी तुम्ही निवडून दिले म्हणून आम्ही त्या समितीवर 17 सदस्यांपैकी 17 घेऊ आणि तुमच्या ज्या समस्या आहे तुम्हाला जे काम वाटेल हे काम गलत आहे किंवा गलत झालेले आहेत तर तुमच्या सोबत आम्ही इंजिनियर कडे येऊन आणि ते कामाची पाणी आपण कमिटी बोलून ते काम खोदून पाहू की याच्यामध्ये काहीतरी खरी कमी वाढ कमी राहिली इंजिनियरने लिहून दिलं संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करू बस माझं तुमचा सहमत आहे मी पण माझा सहमत तुम्ही 17 लोक तुम्ही डिक्लेअर केले तुम्ही सदस्य तुम्हीच करणार त्याच्यासाठी पब्लिक मधून आम्हाला 4-5 लोक तुम्ही ठरवू शकता आपलं नाव काय घेण्याचं काय घेऊ शकत तुम्ही आज तुम्ही आमची इच्छा की आम्हाला आमच्या गावाच्या लोक पोलीस तिच्या सभेवर करण्यासाठी घेता येत असतील मी जिया करतो त्याच्यावर घेता येत असेल तर मी जिया करतो त्याला काय घेता तुम्ही सांगतो त्याला मी देतो त्याला जिया कोण म्हणजे घेतात ते ग्राम संबंधन ठरवलं गावाला ठेवतो गावाला ठेवू शकता तुम्ही ग्राम संबंध ठरवलं मग गुंडे याला गावाला ठेवा ठरव त्याला गावाला काढून द्या तुमच्या पावर आहे केलं तुम्ही कसं केलं नाही का सांगा तुम्ही अजून तुमच्या मुली पावर येतो मग तुम्ही मागायची पावर नाही का तुम्ही गावाबाहेर काढू शकता तुमच्या मुली पावर आहे आणि आयत्या वेळी येणार शांत विचार करणे तुम्ही लाभ नाव विचार केलं किती कामे झाली ते सांगा आपण 14-20 बाहेर मधून आलेले कामे झाले मग ते सांगा ज्या विषय होता ते वाचाय घेत आता तुमचे काय विषय एवढा भरपूर आहेत ना कामे आता कामे भरपूर एक प्रश्न सांगायचं त्याला मध्ये की आम्ही काम काय केली काय काम आम्हाला कागद एक काम वाचून दाखवलं वाचून काम करण्यामध्ये आम्ही पाहतो कोणते काम आहे आम्ही पाहून घेतो तुम्ही जर परमिशन देत असाल हे काम आम्हाला करायचे त्यामुळे तुम्ही बोलून दिलं जेव्हा म्हणलं का आम्ही माहिती राहिलं असतो ठीक आहे कशाला आला पण आता ते तुम्ही मला काम नाही गटार रोटीची गटार आहे ती कुठे होती सचिन दादाचं घरचं बाळू वाणीपर्यंत होती बरोबर तुम्ही ती 5 किलो खंडीची ते काम चालू आहे ते कोणी निघालं सांगून दिलं म्हणे काय काय ग्रामपंचायत काम करते तुम्ही सांगता आपल्या म्हणजे काम करून घेतो कसं काय काम चालू आहे याच्यापासून पहिले तुम्ही ग्रामसेवक नंतर आले असतील आमचा जन्म आलेला आहे आम्ही गलीपासून तो गडर आहे ना वाण्याचा याच्यापासून काय कधी जायचा तो गडर बंद करणारे गावाला तुम्ही बांधणारे तुम्ही आम्हाला माहिती आहे पुऱ्या गावाला माहिती आहे आपण एक मिनिट हा बरं ते काम पूर्ण झालं आता त्या अपूर्ण आहे पैसे किती काढले 4 लाख काढले 2 मिनिट 4 लाख नाही मला माहिती फक्त 4 लाख किती लागत आम्ही ते 5 लाख 1 लाख बाकी तुमच्याकडे ठेकेदार कोण आहे परमिशन आणलं आहे ना हो आणि आणि पैपोगाचं कोणी आलं तो 20 रुपये कोणी आलं गेली पटेल आपण माहिती नाही का टाकाच नाही म्हणजे आपण मीटिंग ठरवते गडर फिरू शकता सगळं करू शकता मग तुम्ही आमच्या बांधकाम समितीवर 4 लोक काय देऊ शकत नाही तुम्ही 4 लोक काय देऊ शकत नाही आता तुम्ही ज्या बांधकाम समितीवर आता 4 लोक नियुक्त करा आता ज्या समिती कोणी एक याच्यात एक शब्द आहे कोणी तुम्ही ते देऊ शकता मग आता काय देऊ शकत
तुमचं काम नाही होणार. आमचं काय चुकीचं होतं याच्यात? तुम्ही सांगितलं ते आम्ही सांगतो तुम्हाला. बघा, शासनाप्रमाणे आम्ही नियुक्त केले. मग तात्पुरता शासनाचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यानुसार करू. बरं, ठीक आहे. आज कोणाचं आहे? मार्गदर्शन कोणाचं आहे? चार लोक आपण घेऊ शकतो. घेऊ शकतो घेऊ शकतो म्हणून मी तुम्हाला स्पष्ट नाव करून सांगून देतो. जर माझं नाव बांधकाम समिती यांची इच्छा असेल, मी त्याला कोणाची इच्छा आहे हो? नाही करणार आम्ही. सदस्य आता सर्व चालत आम्ही घेऊ बांधकाम समितीवर वरिष्ठांकडून माहिती मिळाली की ग्रामसभेमधून 4 लोक 5 लोक घेता येतात. कोणाला घ्यायचा आता डिक्लेअर आम्ही करून सदस्य तुम्ही ग्रामसभा ज्याचं नाव देईल त्याचं आम्ही घेऊ. वरिष्ठांनी सांगितलं आम्हाला की घेता येतो तुम्ही मला विचारायचं आहे, तुम्ही आपण किती दिलेली आहे या वर्षामध्ये 5 वर्षापासून काय आपल्या गावात अपंग 168 लोक अपंगांचं आपल्याला आहे ना, अपंगाचा खर्च आपल्या उत्पन्नातून करायचा आहे. आपण घरपडे पाणी पण अहो गायांचं भाडं किंवा जे असेल ते उत्पन्न असतं, त्या उत्पन्नातून आपल्याला खर्च करायचा असतो. ऐका, म्हणजे आपल्याला उत्पन्न जर आपलं ज्या प्रमाणात येतं त्या प्रमाणात आपल्याला तिथे खर्च करणं भाग असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला कर्मचारी आहेत आपल्याकडे 15 कर्मचाऱ्यांना पगारासाठी लागतात 1.5 लाख रुपये एका महिन्याला. तर मग पगार आता जर आपण 10%, 20% आणि 5%, 25% हा खर्च केला, 25% प्रशासनाचं साधी लोन खर्च केला, 50% खर्च केला, तर मग आपल्याला पाणी पुरवठा आणि आवश्यक साहित्य आणि इतर साठी काय राहतं. तर मग त्याच्यासाठी या 2 वर्षापासून कोरोना असल्यामुळे अपेक्षित आपल्याला उत्पन्न वसूल होत नाहीये. तर म्हणून आपल्याकडे आता तरी पाणीपुरवठा योजनेचं बिल आपण 1,30,000 रुपये भरलं तरी या 2-3 महिन्यामध्ये, तर आपल्यावर पाणीपुरवठा योजनेचं बिल आहे 32 लाख रुपये थकबाकी. आणि 10%, 20%, 5% जर खर्च केला तर आजच कर्मचाऱ्यांना पगार देता येणार. पगार देता येणार नाही तर पगार जर दिला नाही तर आजच आपल्या गावामध्ये घाण कशी होईल. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं की सर्वसामान्य लोकांना आपण फिल्टर प्लॅन जरी बसवला तर 5 रुपयामध्ये पाणी आपण काही संस्था म्हणून नफा कमावण्यासाठी नाही केले की गोरगरीब सुद्धा 5 रुपयाचं पाणी स्वतः घेऊन जाऊन स्वतः शुद्ध पाणी पिऊ शकतो बा. तर आपण नफा सारखं 20 रुपये बॅरल काही लावला नाही तर नफा म्हणून तसं असं समजायचं की बा हा खर्च तो त्या हिशोबाने सगळ्या. मला काय म्हणायचं, तुम्ही गावाला गेलाय ठीक आहे, बरोबर आहे का? ते आपण बरोबर करोनाच्या काळात जातील कुठं कमवायला, मला ते सांगा तुम्ही पहिले. बरोबर, हे बघा जेवढे जास्तीचे अपंग आहेत त्यांना पगार चालू आहे
हा. तेवढ्या लोकांना ज्या प्रमाणात जास्त अपंग आहेत त्यांना शासनामार्फत 1,000 प्रमाणाचा पगार चालू केलेला आहे. जवळपास असं एक सुद्धा नाहीये की त्याला पगार चालू नाही. पगार चालू केलेला ना. तर 1,000 रुपये काढू शकतात का? आपण हे बघा नुसतं एकटाच असतो का मग कुटुंबामध्ये दादा? अहो पहिला महत्वाचा विषय भाऊसाहेब मी तुम्हाला विचारलं वार्षिक उत्पन्न तुमच्या ग्रामपंचायतीचं किती जमतं मला ते दाखव. 30 लाखापेक्षा जास्त जमतच नाही काही बी केलं तरी. किती? 30 लाखापर्यंत. बरोबर. 30 लाखामध्ये 5 लाखामध्ये आपण नाही किती? 20 लाख रुपये जर पगारावर गेले तर काय राहतं जरा खाली? मग पाईपलाईन तुम्ही सांगतो ना. फिनाईल हे काय तुम्हाला मागे त्याच्यामध्ये तर भरपूर आहे. 1.5 कोटी पर्यंत तुम्हाला मागे देत नाही ना. उत्पन्न नाही म्हणजे लोकांना टॅक्स निधी नाही येत ना. कसं या निधीमधून वापरले तुम्ही पैसे इकडे. त्याच्यासाठी नाही ना दादा ते तुम्ही चर्चा करून द्या. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की शासनाकडच्या स्कीम राहतात ना जो जास्ती अपंग त्यांना जो अपंगांसाठी जर असेल त्याला हात अपंग असेल तर हाताची मागणी करता येते, पाय अपंग असेल तर पायाची मागणी करता येते किंवा ते प्रकट समाज कल्याणकडून करता येतात. कॉम्प्युटर मागणी पहिला ऐका तुम्ही जर ग्रामपंचायत मीटिंग होते ना तुम्ही आता करून घ्या ठराव करून घ्या. 5% निधी आपण लोकांना दिलाच गेला पाहिजे. बरोबर आहे का? तर कोणी एखाद्या अपंग व्यक्ती आला का आम्ही गोकुळला दिलं याला दिलं एखाद्या अपंग व्यक्ती द्यायला आता तसं काही नाही. प्रत्येकाला तुम्ही द्यायला पाहिजे. अपंग आहे त्यांची परिस्थिती बरोबर आणि जे खोटे असतील ना त्यांना देऊ नका. खोटे प्रमाणपत्र असतील त्यांच्याजवळ तर देऊ नका. कोर्टांना तर दिलंच नाही पाहिजे ते पुस्तक बरोबर हा. मंजुरीला आशीर्वाद नाही बा. काय 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 शबरी माताला नावावर आहे ना एक अभिमानावाली सोसायटी 85 लोक असले तरी आई भेटणार आहे. घर बांधणे गावची जागा आहे. पाचवाडा गावची सरकारी गाव बॅक साईड आहे. एक एकर पण ती जागा त्याचे देवाने तुम्हाला ग्राम सभा करावा पाहिजे. ती योजना लाभासाठी सभाने हा किंवा नाही साधारण ते ठीक आहे नाही बापू ती जागा म्हणजे योग्य जागा तुम्ही सांगा. तुम्ही ते काम आम्ही नियोजन करेल कोणी नाही म्हणणार नाही. तुम्ही पंचायतची घरकुले ग्रामपंचायतला कोणताच सभासद माणूस तुम्ही पण ज्याचे तुम्ही नोटीस त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय शासनाने आज सांगितलं की अतिक्रमण पहिले नोटीस धारक द्यावं उठावणार नाही कोणी ग्रामपंचायत. बरोबर आहे का? आज जे 80 लोक आहेत केसनं घर ज्याची झालं ना भेटी केसने ते अतिक्रमण सोडावं लागेल. जेसने भेटी जेसने सोडावं लागेल. जेसने नाही भेटणार कोणी टाकणार जेसने नाही भेटणार आहे या ड यादी माहित म्हणा जवळपास 450 लोक झालं आहे. ड यादीची यादी मंजूर होईल परत ते योजनांना लाभ भेटी तो परत ते शेती अतिक्रमण सोडावे. की या गावात इतका लोक अतिक्रमण आहेत की अतिक्रमण पुरावा दिला म्हणजे योजना भेटली पुढे का ते 450 स्क्वेअर फूट किंवा 350 स्क्वेअर शंका अशी म्हणून नाव नाही यांनी चेक कर द्या. शासनाला सामान्य वेळ किती नाव शिक्का मारे हुई मंजुरीला आता मी सांगितलं ना मला पहिले नाव सांगितलं आम्ही स्वतः मी माझी म्हणजे रोड पासून तिला तुम्ही चेक कर गावाला माहिती कोण खायला कोण शक्यतो फायदा